आणि आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया। शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। 5 दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू। शरद पवार पूर्णपणे बरे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्याची माहिती। केंद्रीय पथकाकडून धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पाहणी। भूम आणि परांठा तालुक्यातील गावांना पथकांच्या भेटी। प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत साधला संवाद। मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। यावेळेस हैदराबाद गॅझेटच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी, 24 अर्ज फेटाळण्यात आले। उर्वरित अर्जांची छाननी सुरू। कांदिवलीमध्ये महापालिकेच्या अतिक्रमणांवरती बुलडोझरनं कारवाई। SV रोड, मथुरादास रोड या ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा। 6 वर्ष एकाच जागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्यांना मुदतवाढ नाही। बदली रद्दही केली जाणार नाही। बदली झाल्यानंतरही अधिकारी त्या जागी रुजू होत नसल्यानं प्रशासकीय अडचण। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणात हॅरी बॉक्सरवरती संशय। हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख। व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर। सराफ बाजारामध्ये सोना चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याचे दर 2400 रुपयांनी तर चांदी 15000 रुपयांनी घसरली। जीएसटी सह सोनं 1,58,000 रुपयांवर। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय। महाशिवरात्रीला VIP प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद असणार। सिंधुदुर्गमधील फोंडा घाट अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद। घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद। देवगड निपाणी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं गेल्या वर्षभरापासून काम सुरू। पावसाळ्यापूर्वी महामार्गाचं काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूया। हत्तीचा कोकणात धुमाकूळ। चंदगड तालुक्यामध्ये वावरत असलेला बाहुबली तिलारी खोऱ्यात दाखल। तर आंबा बागेत शिरून बाहुबली हत्तीने बराच वेळ धुडगूस घातला। नवी मुंबईमध्ये 30 वर्षीय तरुणाची ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली 65 लाख रुपयांची फसवणूक। नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 3 पत्ती, कॅसिनो अशा विविध गेम्समध्ये गुंतवणूक केल्याचं सांगत या ठिकाणी फसवणूक करण्यात आली आहे। राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द। गेल्या वर्षभरात 363 संस्थांवर कारवाईचा बडगा पुढेही सुरूच राहणार असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लाल गुलाबांना बाजारामध्ये मोठी मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव ज्वेलरी या परिसरातील गुलाबाला बाजारपेठेत मोठी मागणी सुरू झाली आहे। गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा फायदा होतोय। विजया एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमधील समाधी मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट। फूल आणि नवीन वस्त्र घातलेल्या मुखवट्याचं मनोहरी रूप पाहण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच आळंदीमध्ये गर्दी। नागपूरच्या धंतोलीमध्ये व्हॅलेंटाईन डे आधी बजरंग दलाकडून निषेध रॅली। व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली समाजामध्ये अश्लीलता आणि नशा पसरवली जात असल्याचा बजरंग दलाचा आरोप।